व्हिडिओमध्ये 8th स्टँडर्ड माऊलीचे जे पाठ्यपुस्तक आहे त्यामधील 4th नंबरची जी पोयम आहे ती बघणार आहोत। त्यामध्ये आपण शब्दात जे क्वेश्चन्स दिलेले आहेत मौखिक लिखित, त्यानंतर जे ग्रामर आहे आणि ॲक्टिव्हिटी हे सगळं आपण बघणार आहोत। सो व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा आहे शब्द संपत्ती म्हणजेच काय तर शब्दार्थ, त्याचे मीनिंग सांगायचे आहेत। सो खोडकरचे येणार आहे खट्याळ आणि त्याचा इंग्लिश वर्ड येणार आहे मिसचिव्हियस, वासचे येणार आहे गंध म्हणजे स्मेल, मारनेचे येणार आहे चोपणे म्हणजेच बेटिंग, खिडकीचे येणार आहे वातायन म्हणजे विंडो आणि डोळेचे येणार आहे नेत्र म्हणजेच आईज, सावलीचे येणार आहे छाया म्हणजेच इंग्लिश वर्ड आहे त्याचा शॅडो। त्यानंतर त्याचे मौखिक म्हणजेच ओरल क्वेश्चन बघणार आहोत। पहिला आहे तुम्ही कोणता खेळ खेळता। सो तुम्हाला जो कोणता खेळ आवडतो, जो कोणता गेम आवडतो त्याचं नाव तुम्ही लिहायचं आहे। मी लिहिलेलं आहे क्रिकेट। लपंडाव हा खेळ तुम्हाला आवडतो का? सो लपंडाव हा जो खेळ आहे, हा गेम आहे, तर तुम्हाला हा आवडतो का? सो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा म्हणायचं आहे, नसेल तर तुम्ही नाही म्हणायचं आहे। सो हे आन्सर तुमचं असणार आहे। 3rd नंबरचा क्वेश्चन आहे आईला मुलगा कोठे आहे हे ओळखता येते का? तिला शेवटपर्यंत समजतं का की तिचा मुलगा कुठे आहे? तर उत्तर येणार आहे नाही। त्यानंतर लेखी म्हणजेच रायटिंगमध्ये येणार आहे। पहिला क्वेश्चन आहे खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे वन वर्डमध्ये आपल्याला आन्सर सांगायचं आहे। पहिला क्वेश्चन आहे आईने बाळाला हाक मारली तरी बाळ गुपचूप का बसणार होता? म्हणजे आई बाळाला आवाज देणार आहे, बोलवणार आहे, तरी पण बाळ तिच्या हाकेला ओ देणार आहे का? तर नाही, तो गपचूप बसणार आहे। तर का? कारण बाळ खोडकर होता। म्हणजेच काय तर बाळाची जी सवय होती ती खोडकर होता, बालिश होता। बाळाचे आईवर खूप प्रेम होते आणि जसं आईचं बाळावर प्रेम होतं तसं बाळाचं सुद्धा आईवर खूप प्रेम होतं। आईला लवकर राग येण्यासाठी बाळ गुपचूप बसणार होता। मग बाळाला खूप आवाज देऊन पण बाळ भेटत नाही म्हटल्यावरती आईला राग येणार। सो आईला राग यावा लवकर राग यावा म्हणून बाळ गुपचूप बसणार होता। 2nd नंबरचा क्वेश्चन आहे बाळाची सावली पुस्तकाच्या पानावर एवढीशी होऊन केव्हा पडेल? म्हणजे आई जेव्हा पुस्तक वाचणार आहे तेव्हा त्या बाळाची जी सावली आहे ती एवढीशी होऊन कशी त्या पुस्तकावर पडणार आहे? तर उत्तर आहे आई जेव्हा महाभारत घेऊन बसणार तेव्हा झाडाची सावली घराच्या खिडकीतून येणार। म्हणजे आई जेव्हा दुपारच्या वेळेस कामं आवरून महाभारत आणि रामायणाची पुस्तकं घेऊन वाचायला बसणार आहे तेव्हा झाडाची जी सावली आहे ती घराच्या खिडकीतून आत येणार आहे। बाळ झाडावर चढणार तेव्हा बाळाची सावली पुस्तकाच्या पानावर एवढीशी होऊन पडेल। मग तेव्हा काय होणार? आई जेव्हा पुस्तक वाचत बसलेली असणार तेव्हा दुपारच्या वेळेस जेव्हा झाडाची सावली खिडकीतून आतमध्ये येणार तेव्हा बाळ हळूच वरती जाऊन झाडावर चढणार आणि त्या झाडाची जी फांदी आहे त्याच्यावरती बाळ बसेल आणि ती जी सावली आहे ती जी त्याची शॅडो आहे ती आईच्या पुस्तकावरती पडणार आहे। 3rd नंबरचा क्वेश्चन आहे फुलाच्या रूपातील बाळ मूळच्या स्वरूपात केव्हा येणार आहे? म्हणजे फूल बनून जे बाळ बसलेलं आहे झाडावरती ते मूळ स्वरूपात कधी येणार आहे किंवा त्याच्या खऱ्या रूपामध्ये कधी येणार आहे? तर उत्तर आहे फुलाच्या रूपातील बाळ जेव्हा फुलांचा खेळ खेळून जमिनीवर गळून पडेल तेव्हा बाळ मूळच्या रूपात येणार आहे। म्हणजे बाळ फूल बनणार आहे, दिवसभर तो त्याचा खेळ सगळा खेळणार आहे आणि जेव्हा संध्याकाळ होणार आहे, जेव्हा फुललेली फुलं संध्याकाळी कोमेजतात आणि जमिनीवर पडतात तसा तो बाळ सुद्धा खेळून खेळून थकून जेव्हा खाली पडणार आहे त्यावेळेस तो त्याच्या मूळ रूपामध्ये येणार आहे। आपण कोठे होतो हे बाळ आईला का सांगणार नाही? आता प्रश्न काय विचारलाय की आपण दिवसभर कुठे होतो हे आईला का सांगायचं नाहीये बाळाला? तर बाळ खोडकर आहे, त्याला आपल्या आईची गंमत करायची आहे। बाळ कसं आहे? तर खोडकर आहे, खूप मस्तीखोर बाळ आहे आणि त्याला आपल्या आईची गंमत करायची आहे म्हणून आपण कोठे होतो हे बाळ आईला सांगणार नाही। त्याला आईची मज्जा घ्यायची आहे, म्हणजे आई आपल्यावरती किती रागवते हे सगळं त्याला बघायचं आहे। त्यामुळे बाळ दिवसभर कुठे होतं हे आईला सांगणार नाही। त्यानंतर 2nd नंबरचा क्वेश्चन आहे खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, म्हणजे फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचं आहे। झाडाची सावली डॅश डॅशतून येईल, म्हणजे झाडाची सावली कुठून येणार आहे? तर घराच्या खिडकीतून आतमध्ये येणार आहे। बाळाची डॅश डॅश पुस्तकावर पडेल। सो बाळाची काय पडणार आहे पुस्तकावर? तर सावली, त्याची जी शॅडो आहे ती। बाळ डॅश डॅशचा खेळ खेळून पुन्हा संध्याकाळी बाळ होणार आहे, म्हणजे बाळ दिवसभर फूल बनून राहणार आहे आणि रात्री जेव्हा ती फुलं गळून पडणार आहे जमिनीवर त्यावेळेस बाळ मूळ रूपात येणार आहे आणि तेव्हा ते संध्याकाळी आपल्या घरी येणार आहे। सो कोणता खेळ खेळणार आहे? तर ते फुलांचा खेळ खेळणार आहे। त्याच्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत। सो कोवळे काय आहे? तर पान आहे। मोकळे काय आहेत? तर केस आहेत। छोटीशी काय आहे? सावली आहे आणि खोडकर कोण आहे?
तर बाळ आहे. अशा प्रकारे तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. आता कवितेच्या ओळी पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत. सो इथे मी केलेल्या नाही आहेत कारण एवढ्या जागेमध्ये त्या बसत नाही. सो आपण त्याला पोयममध्ये मार्क केलेला आहे. पहिला आहे कोवळ्या पानावर डॅश डॅश रे आहेस. तर त्याचा आन्सर येणार आहे कोवळ्या पानांवर लोळण घेतली तर तू माझ्या पुढे हरशील आणि तेव्हा काय करशील आई तू मला कसं ओळखशील तू हाक मारशील बाळा कुठे आहेस. सेकंड नंबर आहे जेव्हा तू काही डॅश डॅश येशील. त्याचा आन्सर येणार आहे जेव्हा तू काही काम करायला बसशील तेव्हा ते सगळे मी डोळे उघडून पाहीन. स्नान करून पाठीवर केस मोकळे सोडून तू चाफ्याच्या झाडाखालून येशील. त्यानंतर थर्ड नंबर आहे संध्याकाळच्या डॅश डॅश पडेन. तर आन्सर काय येणार आहे संध्याकाळच्या वेळी दिवा लावून जेव्हा तू गोठ्यात जाशील तेव्हा मी फुलांचा खेळ खेळून टपकेन आई जमिनीवर गळून पडेन. त्यानंतर आहे समानार्थी शब्द म्हणजे मीनिंग सांगायचे आहेत. फुलचा दुसरा शब्द येणार आहे पुष्प किंवा सुमन. वासचं येणार आहे सुगंध. पानचं येणार आहे पर्ण. दिवाचं येणार आहे दीप. वचन बदला म्हणजे सिंग्युलरचं प्लुरल बनवायचं आहे. एक असेल तर सावली असणार आहे, खूप साऱ्या असतील तर त्या सावल्या बनणार आहेत. एक असेल तर गोष्ट असणार आहे, खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत. एक असेल तर खिडकी असणार आहे, खूप साऱ्या असतील तर त्या खिडक्या होणार आहेत. एक असेल तर फांदी असणार आहे, खूप साऱ्या फांद्या होणार आहेत. विरुद्धार्थी शब्द हरण्याचं येणार आहे जिंकणे, अपोजिट वर्ड सांगायचं आहे. उघडण्याचं येणार आहे बंद करणे. कोवळेचं येणार आहे कणखर आणि सुवासचं येणार आहे दुर्गंध. त्यानंतर ॲक्टिव्हिटी करायला दिलेली आहे माझी आई. आपली आई आपल्याला का आवडते आणि तिचे आपल्या आयुष्यात असणारे महत्त्व सांगा. म्हणजे तुम्हाला तुमची आई का आवडते हे सांगायचं आहे आणि तिचे आपल्या आयुष्यात काय इम्पॉर्टन्स आहेत ते सांगायचं आहे. आईचे प्रेम हे अत्यंत खास आणि बिनशर्त असते. बिनशर्त म्हणजे ती काही शर्त ठेवून आपल्यावरती प्रेम करते का किंवा तिच्या काही अटी असतात का. ती आपल्या मुलांवर खूप प्रेम करते. म्हणजे आईचं प्रेम हे अत्यंत खास असतं आणि ते कोणत्याही शर्त विना असतं आणि ती आपल्यावर खूप प्रेम करते. ती त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असते आणि आई आपल्या मुलांसाठी काय पण करू शकते. आई नेहमी आपल्या मुलांची काळजी घेते. त्यामुळे मला माझी आई खूप आवडते. ती त्यांना योग्य मार्गदर्शन करते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ती त्यांना नेहमी सांगत असते की असं करा तसं करा. म्हणजेच काय तर एक प्रकारे ती मार्गदर्शन करत असते आणि पॉझिटिव्ह जे चेंजेस आहेत ती करायचा प्रयत्न करते. आई आपल्या मुलांना धोक्यांपासून वाचवते. म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्याबद्दल वाईट घडत असेल तर त्याच्यापासून आई आपलं संरक्षण करते आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना सेफ ठेवते. ती आपल्या मुलांना नेहमी साथ देते. म्हणजे नेहमी कोऑपरेट करते ना आई आपल्याला. योग्य मार्ग दाखवते. म्हणजे जो काही चांगला रस्ता आहे मार्ग आहे तो दाखवते. त्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी व्हायला मदत करते आणि तुम्ही सक्सेसफुल व्हावं म्हणून ती नेहमी मदत करत असते. आई आपल्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणजे आई खूप आपल्या आयुष्यातलं एक इम्पॉर्टंट स्थान असते ना आपली आई. ती आपल्याला जन्म देते, वाढवते आणि आपल्याला प्रेम आपुलकी देते. ती आपल्याला जन्माला घालते, आपली निगा राखते, आपली काळजी घेते, आपल्याला मोठं करते आणि आपल्याला प्रेम देते, आपुलकी देते. आई आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे आणि तिच्याशिवाय आपले जीवन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे आपली आई कशी आहे आपल्या जीवनातलं अविभाज्य म्हणजेच ते आईची जागा कुणीच भरून काढत नाही असा एक भाग आहे आणि तिच्याशिवाय आपलं जीवन जे आहे आपली लाईफ पूर्णच होऊ शकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.